रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना दुसरा धक्का। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। अत्याचारी अशोक खरातवर आणखी 2 गुन्हे दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवरती आता 11 गुन्हे। लैंगिक अत्याचाराचे 9 तर फसवणुकीचे 2 गुन्हे। बोंधू खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। बोंधू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहिती उघड। देशात लॉकडाऊन लागणार नाही। टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिरवाळांचा मला फोन। 2-4 क्लिप जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल। फडणवीसांचं भाष्य। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर 19 तासांचा ब्लॉक। 300 लोकल रद्द। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद राहणार।